पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी.आर. पाटलांचं मोठं विधान. तर सिंधू जलकरार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार. सिंधू आमची लाईफलाईन. सिंधू जलकरारावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचंही वक्तव्य. चिनाब नदीची पाण्याची पातळी 2 ते 3 फुटांनी घटली. पाकिस्तानच्या सियालकोटमधील व्हिडिओ समोर. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर नदीच्या पाणी पातळीवर परिणाम. पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही, टीआरएफ कडून पत्रक जारी. लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफने हल्ल्यातून आपला हात मागे घेतला. हल्ल्यानंतर टीआरएफने स्वतः हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. कर्नल तैमूरकडून लंडनमधील भारतीयांना चिथावणीखोर धमकी. कर्नल तैमूर हा लंडनमधील पाकिस्तानी लष्कराचा संरक्षण डिप्लोमॅट. कॅप्टन अभिनंदन यांचा फोटो हातात घेऊन गळा कापण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ. एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा त्यांचं रक्त. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या बिलावल भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सैन्याचा दणका. कालपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात कारवाई. चीननं पाकिस्तानला 100हून अधिक PL-15 मिसाईल दिले. PL-15ची कमाल मारा क्षमता 200 किलोमीटर इतकी. पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा भेट. अनंतनागमध्ये शोध मोहीम सुरू. 175हून अधिक संशयितांना ताब्यात घेतलं. दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपावरून संशयितांची चौकशी. भारतातील नेदरलँडच्या राजदूतांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नेदरलँडकडून भारताला पाठिंब्याचं आश्वासन. पाकिस्तानचे 2 तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या. रेवंत रेड्डी यांची मोदींकडे मागणी. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅन्डल मार्च. पहलगाममधील हल्ल्यानंतर नवी दिल्लीतील हापूस आंबा महोत्सव रद्द. खासदार रवींद्र वायकरांची माहिती. 30 एप्रिल आणि 1 मे रोजी आंबा महोत्सव पार पडणार होता. मुख्यमंत्री फडणवीस आज जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांची भेट घेणार. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू. महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी. 191 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती. अटारी बाघा सीमा चेकपोस्ट मार्गाने देश सोडला. पाकला गेलेले 287 भारतीय नागरिकही मायदेशात परतले. मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डांचा इशारा. पाकिस्तानचे लोक चले जाव ही मोदींची भूमिका महत्वाची. पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावाच लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण करू नये, जखमेवर मीठ चोळू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा. मंत्री नितेश राणेंनी मुस्लिम विरोधी वक्तव्य करण्यापूर्वी पर्यटकांसाठी जीव देणारा कोणत्या धर्माचा होता ते पाहावं. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल. आमची युद्धाची तयारी. आणि तिकडे पळापळीची. भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना मोठा दिलासा. लॉंग टर्म व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज. त्यांच्या अर्जाची केंद्र सरकारकडून पडताळणी सुरू. सोलापूरच्या करमाळ्यात पहलगाम हल्ल्याच्या समर्थनाचं स्टेटस ठेवल्याचा प्रकार. पोलिसांकडून अझहर आसिफ शेख नावाच्या व्यक्तीला अटक. अझहर शेख विरोधात भावना दुखावणं आणि चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. नालासोपाऱ्यात काही जणांनी पाकिस्तानचा झेंडा वापरल्याचा आरोप. नालासोपाऱ्यातील व्हायरल व्हिडिओनं खळबळ. आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतो असा व्हिडिओ तुलले. श्रीनगरमध्ये अडकलेले सोलापूरचे 51 पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप दाखल. आपापल्या गावात पोहोचतात पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गोंदिया बाजारपेठ परिसरात भाजी विक्रेत्यांकडून हाताला काळी फीत बांधून निषेध. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी.